हॅलो फ्रेंड्स, आज मी पौष्टिक मिसळ बनवते, ती पण मुगाची, जे सबंध मूग असतात त्यापासून. तर लहान मुलांना हे नक्कीच आवडते. यासाठी मी भिजलेले मूग घेतले 1 वाटी. त्यामध्ये 1 कांदा आणि एक अर्धा कांदा मोठा आणि एक छोटा टमाटा असं त्यामध्ये उकडण्यासाठीच टाकणार आहे. त्यामध्ये मीठ, थोडीशी हळद आपण चवीनुसार टाकतो आहे. आता हे उकडून झालेलं आहे. यातला कांदा आणि टमाटा काढून मी बारीक करून घेणार मिक्सरमध्ये. जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर नक्कीच वापरा, तो अजून छान लागेल. हे असं मिक्स करून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये. आता आपण हे उकडलेल्याला मॅश करून घेऊया. हे चांगल्या प्रकारे मॅश केल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. फोडणीसाठी मी पॅनमध्ये एक ते 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी टाकली आहे. तेल तापलं की छान मोहरी टाकली. त्यामध्ये आता केलेलं वाटण आपण टाकून घेणार आहे, टमाटा आणि कांद्याचं. त्याला छानसं तेल सुटूपर्यंत परतून घेणार आहोत. आता कढीपत्ता माझ्याजवळ कवळा आहे, त्यामुळे मी त्यानंतर टाकलेला आहे. जर तुमच्याकडे झालेला कढीपत्ता छानसे असेल तर तो तुम्ही फोडणीतच पहिलेच टाकू शकता. त्यामध्ये मी आता मसाले टाकलेले आहेत. कांदा लसूण मसाला टाकला आहे अंबारीचा. चवीनुसार तिखट, हळद आणि धने पावडर टाकलेली आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण पहिलेच त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपण छान थोडंसं पाणी टाकून याला परतून घेऊया. हे परतलं की यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकणार आहोत मुगाच्या डाळीचं. लागत असेल तर तुम्ही थोडं अजून पाणी टाकून याला हलकंसं पातळ करू शकता. याला एक उकळी आली की आपली मिसळ तयार होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्ही चवीनुसार थोडंसं लिंबाचा रस पिळायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. थँक्यू.